सब ब्लॉग बनवता प्लॅन नव्हता, पण डेकोरेशन बघून आणि हे बघून डायरेक्ट कॅमेरा काढून ब्लॉग चालू केलाय। तर गाईज आता मी पोहोचलेच पनवेलच्या महागणपतीच्या इथं। बघा सेटअप, बघा सेटअप, बाबा बाबा बाबा। पनवेलचा महागणपती गाईज, एंट्री बघा, एंट्री हा बघा। बघा झुंबर, भाई कसं वाटतं दर्शन घेऊन तुला? खूप मस्त वाटतंय। कसं आहे डेकोरेशन? कसं आहे डेकोरेशन पण मस्त आहे, सर्वांनी या पाय पडायला। बाप, पनवेलचा महागणपती। काय दर्शन घेऊन झालाय, आता आपण आलेत मिरची गल्लीत। तिकडे गणपती आहे, तिकडे पण जाऊया आपण दर्शन घ्यायला। सब ब्लॉग बनवता प्लॅन नव्हता, पण डेकोरेशन बघून आणि हे बघून डायरेक्ट कॅमेरा काढून ब्लॉग चालू केलाय। परत आपण एकदा येऊ पुरसात मध्ये, एकदम मस्त पद्धतशीर ब्लॉग बनवायला। बघत राहा तोपर्यंत। तर गाईज आता मी पोहोचलो इथं पहिले टपाल नाक्यावरती। पनवेलचा मानाचा पहिला गणपती बघा। वर्ष बघा घेतो आहे, 1963ला सुरुवात झाली होती, स्थापना झाली होती। वर्ष पण 63 आहे। बघा, हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा। पनवेलचा पहिला मानाचा गणपती, त्याचं डेकोरेशन बघा गाईज, बघा। गाईज हे बघा, पर्यावरणपूरक वर्तमानपत्रापासून बनवलेली कागदी श्री गणेश मूर्ती। गाय दर्शन घेऊन झाला तिकडं पनवेलचा पहिला गणपती। आता आम्ही आलोत मिरची गल्लीमध्ये। बघा बॅनरबाजी बघा, किती बॅनरबाजी, एंट्रीज बघा। थांबा तुम्हाला इथं पण दाखवतो आता, बघत राहा। मी तर पोचलो इथं मिरची गल्लीचा राजा। त्यामुळे मला दाखवत होता गणपती। तर गाईज दर्शन वगैरे घेऊन झालंय परत मिरची गल्लीच्या राजाचा। आणि रात्री 1:15 वाजलाय, पण असंच आम्ही निघालो होतो गणपती दर्शन घ्यायला। बोलो पनवेलचे गणपती फिरून बघू आपण। तर आलो तो फिरायला। आता मी उमेश आहे, उमेश बाय सार्थक आहे,
जेवढे गणपती फिरू तेवढे तुम्हाला दाखवूच. आणि मी कुठले राहिले असेल ते परत आम्ही फेरी मारू आणि परत तुम्हाला ते सर्व गणपती बघायला मिळतील. 100%. पुढे आहे का सर? तर काय जातं आम्ही आलो दुसऱ्या ठिकाणी. इथं कोणच म्हटलं तर कोणच नाही बघा. गणपती बाप्पा मोरया. गायच पनवेलमध्ये पण खूप सारे गणपती आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत. बघा ना, आतापर्यंत आम्ही 4 गणपती फिरलो ना रे. 4 गणपती फिरलो, पण मस्त मस्त मूर्ती आहेत, मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत. पण पूर्ण एक्सप्लोअर करू. पनवेलचं विघ्नहर्ता गाईज. जागरण चाललंय त्यांचा. तर काय आता आम्ही पोहोचतो पनवेलच्या राजा चिंतामणीला. मेन गणपती पनवेलचा खास. मला तर असं वाटतंय बोलायला पाहिजे. बाई तुला काय बोलायचंय? काय आला असं नको बोललोय तुला. एंट्री बघा, एंट्री बघा. पनवेलचा राजा चिंतामणी आहे बघा. तर गाईज ही आहे एंट्री चिंतामणीची. हे बघा बाप्पा. पनवेलचा राजा चिंतामणी. गाईज आता आम्ही आलो मोरया सामाजिक प्रतिष्ठान सेक्टर 3ला दर्शन घ्यायला. बघू शकता एंट्री बघा. काहीच बघा एंट्री. गाईज दर्शन करून झालं. आता आम्ही झालं पेट्रोल टाकायला. 2-3 गणपती राहिले असतील, आम्हाला माहिती नव्हते. ते पण परत पुढच्या ब्लॉक मध्ये करूच आपण. 100% गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. लवकरच जाऊ आपण परत दर्शन घ्यायला. पार्ट 2 येईल. पार्ट 2 येईल ना. चॅनलला लाईक करून ठेवा. व्हिडिओला लाईक करून ठेवा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब शेअर करा, कमेंट करा, मित्रांपर्यंत शेअर करा. अनेक गणेश भक्तांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. बरोबर आहे. लवकर पार्ट 2 आला तर येईल, नाही तर नाही ना. आम्ही दर्शन करायला जाऊ पद्धतशीर. वाजले किती भाई? रात्रीचे 2:15 वाजलेत. आम्ही असंच निघालो होतो घरी. टाइमपास बसलो होतो. घरी पण गणपती आहे, पण विचार केला की जाऊया, पाऊस नाही तर असंच निघलो होतो. तर दर्शन घ्यायला गेलो होतो आम्ही गणपतींचा. बरं वाटलं जरा दर्शन घेऊन. गाईस पेट्रोल. तर काय जातं पेट्रोल टाकूया आपण. गाईज पेट्रोल. तर गाईज पेट्रोल टाकून झाला आहे. दर्शन घेऊन झाला आमचा. आता दर्शन घेतला, पेट्रोल टाकला. आता चालू आम्ही घरी. बाई काय बोलायचे का? मला काय नाही बोलायचा. काय बोल मग बोल. गणपती बाप्पा मोरया. गाईज ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, तिथं काय कमेंट करा. अरे ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा,
शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या नवीन एक पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत बाय बाय. 2 मध्ये भेटू. आणि हो चाललाय घरी.